प्रेम की व्यवहार भाग 6 लेखिका कल्याणी जगताप। मला तुम्ही खूप आवडता मिस अद्विका. तुमची बुद्धी, तुमची कार्यक्षमता, तुमची बिझनेस करण्याची पद्धत, सर्व काही. फक्त एक नजर तुम्हाला बघायची इच्छा आहे. जर त्या भेटीत तुम्हाला आम्ही आवडलो तर पुढे जाऊन तुमच्याशी लग्न पण करायची इच्छा आहे. तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट बघत आहे. तुमचाच यश शिर्के पाटील. स्क्रीनवरचा तो मेल बघून चैत्राली काही वेळ थबकलीच. असं नव्हतं की अद्विकाला प्रपोजल येत नव्हते, पण हे यश शिर्के पाटीलचं प्रपोजल विचारात टाकणारं होतं. बिचारी विचारात पडली, अद्विकाला इतक्या ऑड वेळी इन्फॉर्म करावे की नाही. जोपर्यंत मी डिटेल्स मागत नाही तोपर्यंत मला कॉल करायचा नाही. जे काही असेल ते मेसेज किंवा मेल करूनच सांगायचं. इतक्या स्ट्रिक्ट वॉर्निंग होत्या तिच्या. त्यामुळेच तर आजपर्यंत ती दुनियेच्या नजरेत आली नव्हती आणि कदाचित कधी यायचं देखील नव्हतं. चैत्रालीने तो मेल अद्विकाच्या पर्सनल नंबरवर फॉरवर्ड केला आणि पुढच्या कामाचं बघू लागली. चैत्राली अद्विकाची पर्सनल असिस्टंट असते. दारावरच्या टकटकने दोघेही भानावर आले. नित्याचे तर डोळेच मोठे झाले. आता आत्तू आपल्याला अशा अवस्थेत नको तो अर्थ काढायला म्हणून मनोमन प्रार्थना करत होते. तर यश पण थोडा का होईना घाबरला होता. त्याने तसंच व्हॉइस कमांडने रूमचे मेन डोअर ओपन केलं. डोअर ओपन झालं तसं अवनी पटकन रूममध्ये आल्या. समोर कोणीच दिसलं नाही. तशा त्या थोड्या गडबडल्या आणि नित्या किंवा यशला आवाज देणार तोच नित्या बाथरूममधून चिंब भिजलेल्या अवस्थेत त्यांच्या समोर येत होती. तिला असं भिजलेलं पाहून त्या पटकन काळजीच्या सुरात म्हणाल्या, अगं नित्या, काय तू? काय गरज होती त्याच्या वाटेला जायची? पूर्ण भिजवलं त्याने तुला. आता आजारी पडशील ते वेगळं. एकतर तुला आधीच थंड पाण्याचा त्रास होतो, त्यात हे असं. काय करावं ह्या पोरीला? आता कपडे बदलून घ्या आधी. नित्याच्या काळजीने अवनीची बडबड चालू होती. तर तिकडे यश थंड पाण्याचा नित्याला त्रास होतो हे ऐकून स्वतः गिल्टी फील करू लागला. त्याने पटकन बाथरूम अंगावर चढवला आणि बाथरूममधून बाहेर आला. सॉरी आई, सॉरी नित्या, मला माहीत नव्हतं तुला त्रास होतो थंड पाण्याचा ते. यश असं म्हणायला आणि नित्याने शिंक मारायला एकच वेळ झाली. तसं त्याने पटकन आपला वॉर्डरोब ओपन करून त्यातून एक साडी बाहेर काढली आणि ती नित्याला देऊ केली. पण तिने ती साडी न घेता तशीच ताडताड पावलं टाकत रूम बाहेर गेली. नित्या चिडून गेल्यामुळे इकडे अवनी यशला बोलू लागल्या, काय होतं तुला कधी कधी? यश असं का वागतो तू? आता ती आजारी पडल्यावर काय उत्तर देऊ मी दादा वहिनीला? तुला चांगलंच माहिती आहे ती किती लाडकी आहे ते, तरी पण तू असं चुकीचं वागतो तिच्याशी. अवनीची यशला अखंड बडबड चालू होती. तोपर्यंत नित्या अवनीच्या रूममधून चेंज करून पुन्हा यशच्या रूममध्ये आली. तिला दुसऱ्या कपड्यामध्ये बघून यश आणि अवनीला हायसं वाटलं. अगं आत्ती, त्यांना नको काही बोलूस. मुळात मीच खोडी नसती काढली तर त्यांनी पण असं काही वागले नसते ना. माझ्यासोबत जाऊ देत, सोड हा विषय इथेच. चल खाली, शार्दूल केव्हाचा वाट बघतोय आपली. नित्या समजुतीच्या स्वरात म्हणाली. यश तर तिचं बोलणं ऐकून अवाक झाला होता. इतका समजूतदारपणा हिच्यात असेल अशी त्याने कल्पना पण केली नव्हती. तिचं हे रूप त्याच्यासाठी खूप अनपेक्षित होतं. अवनी नित्याबरोबर रूममधून बाहेर पडत होत्या तेवढ्यात नित्या त्यांना म्हणते, आत्तू, अगं तू हो पुढे, माझा मोबाईल राहिला आतमध्येच, मी लगेच येते घेऊन. तिच्या ह्या वाक्यावर अवनी तिला खालून वरपर्यंत स्कॅन केल्यागत बघतात आणि बोलतात, तू तर यशपासून लांब जायचे बहाणे शोधत असते ना, मग आता काय झालं? अगं आता काय झालं म्हणजे? माझा मोबाईल आत विसरले आहे मी, तो घ्यायला नको का? नाहीतर एक काम कर, तूच घेऊन ये माझा मोबाईल त्यांच्या रूममधून. नित्या ऑर्डर सोडावी तशी म्हणते. गप ग भामटे, जा तुझी तू घेऊन ये, आली मोठी माझ्यावर ऑर्डर सोडणारी. अवनीच्या या बोलण्यावर नित्या खळखळून हसते आणि रूममध्ये पुन्हा येते. तर यश अजूनही बाथरूमवर उभा असतो. ती पटकन बेडवरून स्वतःचा मोबाईल उचलते व त्याच्या गालावर किस करून त्याला त्याच्या प्रपोजलसाठी हो म्हणते. यश तर तिच्या वागण्याने पूर्ण ब्लँक होतो आणि स्वतःच्या मनाशीच म्हणतो, ह्या पोरीला समजणं खूप अवघड काम आहे. पण आता मी जो राडा करून ठेवला आहे तो कसा निस्तरू? आता यशने कोणता राडा घालून ठेवला बरं? ब्रेकफास्ट आवरून यश त्याच्या ऑफिसला गेला तर शार्दूल त्याची लाडकी झोप पूर्ण करायला गेला. अवनी पण त्यांचं आवरून त्यांच्या किटी पार्टीला जायला निघाल्या. इकडे नित्या मात्र यशच्या आठवणीत होती. ब्रेकफास्ट तर कधीच झाला होता, पण सकाळचं आणि काही वेळापूर्वीचं यशचं वागणं आठवून तिचे गाल आरक्त होत होते. त्याचा स्पर्श आठवतच ती अजून पण डायनिंग टेबलवर बसून होती.
शेवटी मोबाईलच्या नोटिफिकेशननी ती भानावर आली. स्क्रीनवरचा मेसेज वाचून तिच्या डोळ्यात राग उतरला. आत्ता काही क्षणापूर्वी जे काही ती फील करत होती त्याच्या विरुद्ध आत्ता ती फील करत होती. आत्ता ह्या क्षणी जाऊन यशला त्याच्या वागण्याचा जाब विचारण्याची तिची तीव्र इच्छा होत होती. आतल्या आत रागाने फुटत होती नुसती. पण सध्या तरी काही गोष्टींमुळे ती बांधील होती, म्हणून सध्या तरी थोडी शांतीत क्रांती करूयात असं तिने ठरवलं आणि यशच्या घरातून तडक तिच्या सिक्रेट लोकेशनवर निघाली. गाडीचा स्पीड तर इतका होता की बघणाऱ्याची पापणी पण लवत नव्हती. तोपर्यंत हिची गाडी नजरेच्या टप्प्यातून गायब झालेली असायची. स्थळ यशचं ऑफिस. वेळ साधारण दुपारी 12ची. रावते, इन माय केबिन राईट नाव. आपल्या मॅनेजरला ऑर्डर देऊन तो लॅपटॉपच्या स्क्रीनवर असलेले रिपोर्ट चेक करत होता. ते रिपोर्ट बघून त्याच्या काळजीत अजून भर पडली. ज्या व्यक्तीबद्दल आजपर्यंत तो इतका निगेटिव्ह विचार करत होता, नेमकं त्या व्यक्तीच्याच बाबतीत असं काही घडत असेल असा त्याने स्वप्नात पण विचार केला नव्हता. तेवढ्यात त्याच्या मॅनेजरने केबिनमध्ये हजेरी लावली. मी आय कम इन सर? रावते आत येण्याची परमिशन मागत म्हणाला. बिग वीक रावते, डोंट वेस्ट माय टाइम. यश चेहऱ्यावर कोणतेच भाव न ठेवता म्हणाला. इकडे रावतेला थोडीफार कल्पना आली होती की यश आपल्याला काय विचारेल त्याची, पण जर आपण बॉसला त्यांना हवं ते उत्तर नाही दिलं तर आपल्या नोकरीबरोबर स्वतःचा जीव पण गमवावा लागतो की काय ह्याची भीती वाटत होती. सो रावते, टेल मी अबाउट नित्या. यश रावतेला एकटक बघत म्हणाला व नजर रोखत म्हणाला. सर, एवढं काही सांगता नाही येणार, कारण आम्ही फक्त 4 ते 5 वेळा भेटलो आहोत. रावते थोडं घाबरतच म्हणाला. तेच 4 वेळा तुम्ही दोघेही पूर्ण दिवस बरोबर असायचे, राईट? यश रावतेवर नजर रोखत एक भुवई उंचावत प्रश्न विचारू लागला. येस सर. रावते पटकन बोलून मोकळा झाला. मी काय तुझी ओरल घेत नाहीये, मला पूर्ण डिटेल्स हव्या आहेत. तिच्या डिटेल्ससाठीच मी तुला अपॉइंट केलं होतं ना, मग आता न थांबता सगळ्या डिटेल्स द्यायच्या, शिस्तीत. यश थोडा आवाज चढवून रावतेला बोलला. इकडे नित्याची गाडी भरधाव वेगाने तिच्या ऐच्छिक स्थळी पोहोचली होती. शहराच्या बाहेर आणि एका गावापासून थोडं लांब एक लोकवस्ती होती, ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे टुमदार रो हाऊस बांधलेले होते. त्यापैकीच नित्याने एक स्वतःसाठी घेतला होता. कोणालाच माहीत नव्हता. त्या जागेबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. अगदी तिचे जिगरी पिंट्या, पप्या, कावी, सुमीला देखील ह्या जागेबाबत काहीच कल्पना नव्हती. ही जागा म्हणायला गेलं तर खूपच सिक्रेट होती तिच्यासाठी आणि तितकीच महत्त्वाची देखील. नित्य तिथं पोहोचताच तडक बाथरूममध्ये जाते. सध्या रागाने शरीराची नुसती लाही होत होती. आजपर्यंत कोणावरच एवढा विश्वास ठेवला नव्हता जेवढा विश्वास तिने यशवर ठेवला होता. त्याला कारण पण तसंच होतं. तिला भेटलेल्या मेसेजनुसार तो खूप दुष्ट होता. तिच्या लेखी तरी सध्या तरी तिने स्वतःला शॉवरच्या थंड पाण्याखाली झोकून दिलं. साधारण 1 तासाने ती बाथरूममधून बाहेर आली. एव्हाना तिच्या रागाचा ज्वालामुखी काहीसा उसरला होता, पण राग तर होताच. इकडे फोनवर कोणतरी. आपलं काम लवकरच होईल असं वाटत आहे. आता जास्त वाट नाही बघावी लागणार आपल्याला. ते दोघं जवळ येत आहेत. इकडून एक व्यक्ती कॉलवर पलीकडच्या व्यक्तीला काही सांगत होती. त्याआधीच ती व्यक्ती बोलू लागली. ह्यापेक्षा लवकर व्हायला हवं होतं. तब्बल 18 वर्ष झाली हे सर्व चालू आहे. लवकर संपवायचा आहे आपल्याला हा खेळ. बस आता कोणी विघ्न नको आणायला ह्यामध्ये. पलीकडील व्यक्ती अधीरतेने म्हणाली. अजून फक्त काही वेळ, मग सगळीकडे आपलंच राज्य. असं बोलून कॉलवर दोघेही गडगडाटी हास्य करतात, ज्यामध्ये काहीतरी मिळवण्याची आस होती आणि कदाचित ती आता कुठे पूर्ण होणार होती. आता जर तू काही बोलला नाहीस तर कधीच बोलू शकणार नाहीस, एवढं लक्षात ठेव. यश रावतेला आपली गन दाखवत म्हणाला. सध्या त्याच्या चेहऱ्यावर फक्त रागीट भाव होते, ज्यामुळे रावते थरथर कापू लागला होता. आपला बॉस कधी काय करेल याचा काहीच भरोसा नाही हे यशच्या प्रत्येक एम्प्लॉईजला चांगल्या प्रकारे माहीत होतं. त्यात रावते तर त्याचा मॅनेजर होता. त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी होती. पण सध्याला त्याला कंपनीच्या कामासाठी नाही तर यशच्या पर्सनल कामासाठी ओरडा बसत होता. कशीबशी हिंमत एकवटून शेवटी ततपप्पा करत रावते बोलू लागला. सर, ते नित्या. तो बोलतच होता तेवढ्यात त्याची नजर यशवर गेली. रावतेने नित्या म्हणताच यशने त्याच्याकडे एक भुवई उंचावून पाहिलं. त्याचं बघणं इतकं खतरनाक होतं की रावतेला AC मध्ये पण घाम फुटला होता. तो स्वतःला करेक्ट करत मग पुढे बोलू लागला. मॅडम जास्त करून त्यांच्या 4 मित्रांबरोबर असायच्या. आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा ते 4 पण बरोबर असायचे. इव्हन जेव्हा मॅडमने त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या तेव्हा पण ते 4 बरोबर होते.
सेकंड मीटिंगला आम्ही मॅडमच्या घरी गेलो होतो. तिसऱ्या आणि चौथ्या वेळेस आम्ही देवगडला गेलो होतो. मॅडमला अद्विका इंडस्ट्रीजमध्ये जॉब करायची इच्छा आहे, तर त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी एकदा आणि व्हिजिटसाठी एकदा. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर, मॅडमने एकदा पण त्यांचा टिफिन खाल्ला नाही. इवन तो कोणत्या जनावराला पण खाऊन दिला नाही. ते वागणं खूप फिशी वाटलं मॅडमचं. देवगडला मुक्कामी असताना त्यांची कशावर तरी ट्रीटमेंट चालू आहे हे लक्षात आलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅडम स्वतःला जसं प्रेझेंट करतात त्याच्या बिलकुल विरुद्ध त्यांचा स्वभाव आहे. खूप प्रेमळ आहेत त्या असं वाटतं. कोणती तरी गोष्ट मिळवण्यासाठी त्यांनी हा मुखवटा परिधान केला आहे. त्याला मध्येच तोडत यश बोलू लागला. झालं? यश त्याच्याकडे खूप रागात बघून बोलू लागला. त्यावर रावतेने नकारार्थी मान हलवली. त्याची नाही मध्ये फिरलेली मान बघून यशने त्याची एक भुवई उंचावून रोखून त्याच्याकडे बघू लागला. आय मीन तसं नव्हतं. रावतेचं वाक्य पूर्ण होत नाही तोवर यश उठून पटकन त्याच्या पुढे उभा राहतो. रावतेची ततपप बघून यश अजूनच चिडू लागला. तो रागात त्याला काही बोलणार तोच रिचर्ड, जो की यशचा बॉडीगार्ड असतो, तो केबिनमध्ये एंटर करतो. बॉस, रावते खरंच फक्त 4 वेळेस मॅडमला भेटला आहे. त्यातला पण बराच वेळ तो कॉलवर असायचा. आपल्या माणसाच्या इन्फोनुसार मॅडम काही दिवसांनी अद्विका इंडस्ट्रीजमध्ये जॉईन करणार आहेत. मी त्यांचा अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला मेल केला आहे. आणि राहिला त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगचा प्रश्न, तर आपल्या माणसाच्या रिपोर्टनुसार नित्या मॅडम त्यांच्या घरी खूप लाडक्या आहेत. फक्त त्यांच्या काकीबरोबर त्यांचं फारसं पटत नाही. फ्रेंड सर्कलमध्ये पण त्यांच्यावर सगळे जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे संशय फक्त त्यांच्या काकीवर येत आहे. आपल्याला रिपोर्ट करणाऱ्या माणसाचं तरी हेच म्हणणं आहे. एवढं सगळं बोलून रिचर्ड एक मोठा श्वास घेतो आणि यशकडे बघतो, तर त्याला समजून जातं की यशच्या शंकेचं निरसन झालेलं आहे म्हणून. यू बोथ लिव्ह. दोघांच्याही एक्सप्लेनेशनने यश रेस्टलेस झाला होता. सध्या त्याला फक्त आणि फक्त तिची काळजी वाटत होती. तिला काहीच होऊ नये, ती सेफ राहावी, एवढंच काय त्याच्या डोक्यात चालू होतं. त्याचबरोबर त्याच्या आईने आज सकाळी जे काही सांगितलं त्यावरून तर तो अजून विचारात गेला होता. नक्की कोणाचं ऐकावं हेच कळत नव्हतं. स्वतःच्या मनाचं की आईने जे काही सांगितलं ते. मनाची नुसती द्विधा मनस्थिती झाली होती. त्यात नित्यभर बोलावं तर तिचा कॉल पण लागत नव्हता. सरते शेवटी मनाशी काहीतरी ठरवत तो ऑफिसमधून बाहेर पडला. इकडे नित्या पण अस्वस्थ होती. आत्तापर्यंत स्वकष्टाने जे काही मिळवलं ते आपल्या हातातून निसटून जातंय की काय असं वाटू लागलं होतं. सकाळी स्क्रीनवर छोटासाच मेसेज होता. त्याने पण ती रेस्टलेस झाली होती. तो मेसेज असा होता: तू कितीही प्रयत्न कर, तुझं साम्राज्य धुळीत मिळवणार. पुढे काय करावं ह्याच्या प्लॅनिंगमध्येच तिचा फोन रिंग होऊ लागला. स्क्रीनवर सॅटेलाईट नंबर बघून तिला थोडं आश्चर्य वाटलं. कॉल रिसीव्ह करावा का नाही हा विचार मनात डोकावू लागला. ती विचार करते तोपर्यंत कॉल संपला पण होता. कॉल रिसीव्ह झाला नाही म्हणून त्या व्यक्तीची अस्वस्थता खूपच वाढली. पुन्हा कॉल करून रिसीव्ह नाही केला तर काय, आणि आपण जर पकडले गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्या व्यक्तीने जास्त विचार न करता पुन्हा कॉल कनेक्ट केला. ह्यावेळी कॉल लगेच रिसीव्ह केला गेला. नित्या हॅलो बोलायच्या आत ती व्यक्ती बोलू लागली: यशच्या जीवाला धोका आहे. पर्यायाने तुझ्या जीवाला पण. सांभाळून राहा. कितीही कोणी चुकीचं बोललं तरी त्याची साथ सोडू नको. त्याच्याशीच लग्न कर, तुमच्या दोघांच्या भल्यासाठी. एवढं बोलून त्या व्यक्तीने कॉल कट केला. आपल्याला कोणी पाहिलं नाही ह्याचं समाधान त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या कानावर दुसऱ्या व्यक्तीचा आवाज पडतो: झालं का भावी सुनेला सावध करून? इतकं समजावलं तुला, पण तू काळजी करायचं काय सोडू नकोस. ती व्यक्ती किंचित नाराज होत बोलली: का नाही करावी मी काळजी? माझ्या पोटच्या लेकराला त्या बाईच्या हाताखाली सोडून यावं लागलं आहे. त्यापेक्षा त्या घटनेत माझा जीव गेला असता तर बरं झालं असतं. असं रोज मरावं नसतं लागलं. तुम्हाला काय करणार माझ्या वेदना? जगासाठी मेलो असलो तरी आपल्या मनाच्या वेदना तर सहन कराव्या लागतात ना. ती स्त्री भावूक होत बोलली: थोडं कठोर व्हायला शिका मॅडम. अजून खूप लांबचा प्रवास आहे आपला. सध्या तरी यशपेक्षा नित्याचं जास्त टेन्शन आहे. कुठून कधी धोका मिळेल तिला कळणार देखील नाही. दुसरी व्यक्ती काहीसा विचार करत बोलली. सॅटेलाईट कॉल असल्यामुळे तो स्ट्रेस पण करता येणं शक्य नव्हतं. एक प्रॉब्लेम अजून सुटला नाही तर एक गोष्ट समोर येऊन उभी आहे. नित्या तशीच पण सिक्रेट जागेतून निघाली ते तडक अद्विका इंडस्ट्रीजमध्ये येऊन थांबली. गाडीतून उतरत नाही तोवर समोर तिला यश दिसतो. यशला आपल्या समोर बघून तिला स्वतःच्या भावना अनावर होतात.
एकमेकांसमोर आल्यामुळे दोघेही आश्चर्यचकित झाले, कारण दोघांनाही एकच प्रश्न पडला होता की याचं इथे काय काम आणि हिचं इथे काय काम. 2 मिनिट दोघेही एकमेकांच्या डोळ्यात अडकले होते, पण तेवढ्यात नित्याला स्वतःभोवती एक मजबूत हातांचा विळखा पडल्याचा भास झाला. नव्हे, ती रियालिटी होती. त्या व्यक्तीने नित्याला इतकी घट्ट मिठी मारली होती की बिचारीला श्वास घ्यायला पण त्रास होऊ लागला. तरी त्या व्यक्तीने नित्याच्या इयरलोबवर बाईट केलं. हे खूप फास्ट फॉरवर्डमध्ये झालं, त्यामुळे नित्या शॉकमध्ये होती. यशच्या डोळ्यात तर अंगार फुलले होते, ज्याच्यावर त्याचा संपूर्ण हक्क असून पण तो गाजवत नव्हता. आणि कोण कुठला हात तिला हात लावायची हिंमत करतो. तो पुढे त्याला मारायला जाणार तेवढ्यात समोरचा व्यक्ती जमिनीवर कोसळताना त्याला दिसला. हा दिव्य चमत्कार कसा झाला असं त्याला वाटून गेलं. तो विचारात होता तोपर्यंत तिथे एक लेडी येऊन त्याला बेदम मारू लागली. नित्या त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटल्यामुळे जोरजोरात श्वास घेऊ लागली. तुझी हिंमत पण कशी झाली आमच्या कंपनीत आलेल्या मुलीला हात लावायची? ही पहिली वेळ आहे म्हणून स्वस्तात सोडते, नाहीतर आत्तापर्यंत तंगडं तोडून हातात दिलं असतं, चैत्राली म्हणाली. ती लेडी दुसरी तिसरी कोणी नसून अद्विकाची सेक्रेटरी चैत्राली होती. ती पण तिच्या मॅडमसारखीच तडफदार होती, दिसायला पण आणि वागायला पण. नित्या बिचारी अजून पण शॉकमध्ये होती. आता जे आपल्या बरोबर झालं ते खरं का खोटं ते आठवायला पण तिला काही क्षण गेले. त्या व्यक्तीच्या जोरदार किंकाळीमुळे ती भानावर आली आणि तिने आता तिचा मोर्चा त्या व्यक्तीकडे वळवला. खरं तर ती यशच्या डोळ्यात हरवली नसती तर तिनेच त्याला धुवून काढला असता, तेही बिन पाण्याचं. पण ही बेनी प्रेमात पडली होती ना, हा इन्सिडेंट होणं सहज शक्य होतं. मग आत्तापर्यंत अद्विकाच्या गार्डने त्या व्यक्तीला बेदम मार दिला होता. कदाचित ते गार्ड वेळेवर आले म्हणून तो वाचला, नाहीतर आत्तापर्यंत त्याची लाकडं नित्यादेवीने स्मशानात पोहोचवली असते. नित्याला आपल्याकडे येताना बघून तो व्यक्ती अजून चवताळला. सगळ्या गार्डना पाणी पाजून पटकन नित्यासमोर उभा राहिला. तो नित्याच्या इतक्या जवळ होता की दोघांमध्ये फक्त 2 इंचाचं अंतर शिल्लक होतं. त्या व्यक्तीने एका हाताने नित्याचे केस पकडले होते तर दुसऱ्या हाताने तिचा जबडा धरला होता. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे ह्या भास्करवर हात उचलला आहे कुणी, तेही पहिल्यांदा. ह्याची शिक्षा तर तुला मिळणार, नक्की मिळणार. तो जखमी अवस्थेत होता तरीही त्याची वासनेची नजर नित्याला कळून गेली. त्याच्या इतक्या जोरात पकडल्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या. ती त्याच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करत होती. इवन यश पण तिला सोडवायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या ताकदीपुढे सगळं व्यर्थ. नित्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. ते गालावरून उघडून गळ्यापर्यंत आलं होतं. आता अजून काही क्षणात ती बेशुद्ध होईल अशी तिची अवस्था झाली होती. त्याही अवस्थेत नित्या त्याच्या नजरेला नजर मिळवून फुल टशनतेत गरजली. आत्ता थोडी भरकटले होते, पण इथून पुढे जेव्हा जेव्हा माझ्या वाटेला जाशील तेव्हा तेव्हा ह्या गार्डनी जी अवस्था आत्ता केली त्यापेक्षाही भयंकर वाईट अवस्था तुझी मी एकटी करेल. शब्द आहे माझा ह्या नित्य चंद्रकांत मानेचा. एव्हाना यशनी भास्करला नित्यापासून दूर केलं होतं. तो तिला स्वतःच्या मिठीत सामावून घ्यायला बघत होता, पण तसं त्याला करता येत नव्हतं. त्याने जस्ट तिला खांद्याला पकडून आधार दिला होता. भास्करला टशन देत तो नित्याला घेऊन अद्विकाच्या ऑफिसमध्ये गेला आणि तिथल्या चेअरवर तिला बसवलं. थोडंसं पाणी पाजून तिला रिलॅक्स केलं. चैत्राली जी हे सगळं बघत होती तिने तिथून काढता पाय घेतला आणि स्वतःच्या कामाला लागली. इकडे भास्कर रागाने धुसफूस करत होता. आजपर्यंत त्याच्यावर कुणी हात उचलला नव्हता. त्याला जी वस्तू पाहिजे ती मिळत होती आणि आता त्याची नजर नित्यावर होती. मागे एकदा तिला देवगडच्या टेकडीवर पाहिल्यापासून तो नुसता वेडापिसा झाला होता. तिचं ते अस्मानी सौंदर्य पाहून तो टोटल ब्लँक झाला. पावसात भिजल्याने अंगातला ड्रेस पूर्ण शरीराभोवती चिकटला होता, ज्यामुळे तिचं आरसपानी सौंदर्य अजून खुल्लं होतं. बघणारा वेडा नाही झाला तर नवलच. तिच्या पाठीवर रुळणारे कमरेपर्यंतचे केस एखाद्या नागिनीप्रमाणे वाटत होते. तिची ती नितळ कांती, लुकलुक करणारे टपोरे डोळे, कपाळावरची नाजूक टिकली, ओठांची ती गुलाबी छटा पुरती घायाळ करत होती. बस ती पाहिजे एवढंच काय ते त्याला माहीत होतं. आमदाराचा मुलगा म्हणून सोन्याचा चमचा तोंडातच घेऊन जन्माला आलेला, कोणतीच गोष्ट मिळवण्यासाठी कधीच कष्ट पडले नाहीत. त्यामुळे आज त्याचा इगो खूप हर्ट झाला होता. आता काहीही करून नित्याला मिळवायचं एवढंच त्याने ठरवलं होतं. त्याने एक फोन कॉल केला. मला ती पाहिजे, कोणत्याही किमतीवर. एवढं बोलून त्याने कॉल कट केला आणि पेनकिलर घेऊन आराम करू लागला. भेटूया लवकरच पुढच्या भागात.